स्वागत करतो सर्व पुणेकर रसिकांचं। आजच्या या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती नाट्यसंगीताने आम्ही इथे करणार आहोत। संगीत सौभद्र मधलं हे पद आहे आणि संगीत सौभद्र मधलं हे पद आपल्यासमोर सादर करण्यासाठी वसंतराव कुलकर्णी आता आलेले आहेत। आपल्या संपूर्ण आजच्या कार्यक्रमातल्या टीमचे सगळ्यात अनुभवी गायक कलाकार वसंतराव कुलकर्णी। मूळतः हे जे पद आहे ते अगदी अलीकडच्या काळातली जर गोष्ट केली तर राहुल देशपांडे यांनी ती भूमिका देखील केलेली होती आणि हे पद राहुल देशपांडे यांनी गायलेलं देखील होतं। त्यामुळे आमचे सगळे वादक कलाकार अगदी लवकरच आजचा हा कार्यक्रम गायक आणि वादक कलाकारांनी मिळून इथे आम्ही इथे सादर करतोय। आणि राहुल देशपांडे यांनी मूळतः गायलेलं जे पद आहे ते आता वसंतराव गात आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा राहुल आणि वसंतराव हे जे नातं आहे ते इथे अधोरेखित अशा पद्धतीने होणार आहे। आणि मग त्यानंतर हिंदी चित्रपटातील यमन रागावर आधारित अतिशय बहारदार अतिशय सुंदर गाण्यांची निवड जी आम्ही केलेली आहे आजच्या संध्याकाळी, ती गाणी आम्ही इथे सादर करणार आहोत। यमन राग हा संध्याकाळच्या प्रहरी गायला जाणारा राग आहे। संध्याकाळी 6 ते रात्री 9 या 3 तासामध्ये प्रामुख्याने यमन राग हा गायला जातो। मनाला शांतता देणारा राग आहे, त्यामुळे दिवसभराची सगळी जी धावपळ असेल, दिवसभराची सगळी जी थकावट असेल ती दूर करणारा हा राग आहे। आणि या रागामधली जितकी काही गाणी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात ती सगळी गाणी मेलोडियस आहेत, कारण मनाला शांत करणारी गाणी ही केवळ आणि केवळ मेलोडियस अशीच असू शकतात। त्यामुळे याचा प्रत्यय पुढच्या 3 तास आपल्याला निश्चितपणे येणार आहे की पुढची 3 तास जे असणार आहे ते अतिशय सुश्राव्य अशा पद्धतीच्या गाण्यांचं सादरीकरण होणार आहे। आणि यमन राग या यमन रागावर आधारित हा जो कार्यक्रम आहे निश्चितपणे अतिशय स्मरणात राहणारा, आठवणीत राहणारा, यादगार अशा पद्धतीचा हा निश्चितपणे कार्यक्रम होणार आहे। आपले वादक कलाकार तयार असतील तर कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया। एकदा जोरदार टाळ्यांनी सर्व कलाकारांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। पहिले जे कलाकार आपल्या समोर आता आलेले आहेत ते आहेत वसंतराव कुलकर्णी आणि संगीत सौभद्र मंत्र हे यमन रागावर आधारित नाट्यगीत आपल्या समोर सादर करतात। Radha Madhuri